नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील लॉ ऑफ टॉर्टमधील उपद्रव नॉयझन्स ह्या घटकाचा आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, सविस्तर माहिती मिळवणार आहोत. ह्या उपद्रवाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. अपकृत्याच्या कायद्यातील उपद्रव नॉयझन्स हा अपकृत्याच्या कायद्यातील एक असा भाग आहे जो प्रामुख्याने शेजारील संबंध आणि मालमत्तेच्या शांततेने उपभोग घेण्याच्या हक्कांशी संबंधित आहे. नाव काय? उपद्रव, इंग्लिशमध्ये नॉयझन्स. डेफिनेशन काय? साल्मनच्या मते एखाद्या व्यक्तीच्या जमिनीचा वापर करण्याचा किंवा तिचा आनंद घेण्याच्या अधिकारात बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करणे म्हणजे उपद्रव होय. अजून एक व्याख्या, दुसऱ्याच्या मालमत्तेचा किंवा कायदेशीर हक्कांचा वापर करताना त्यात अडथळा आणणे ज्यामुळे त्या व्यक्तीला त्रास, गैरसोयी किंवा इजा होते, यास उपद्रव म्हणतात. मुख्य प्रकार काय? ते उपद्रवाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे सार्वजनिक उपद्रव, पब्लिक नॉयझन्स. जेव्हा एखाद्या कृतीमुळे संपूर्ण समाजाला किंवा सार्वजनिक जनतेला त्रास होतो, उदाहरणार्थ सार्वजनिक रस्ता अडवणे किंवा प्रदूषित हवा सोडणे, हा गुन्हा आहे, क्राईम आहे, हा देखील मानला जातो. खाजगी उपद्रव, प्रायव्हेट नॉयझन्स. जेव्हा फक्त एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा त्याच्या मालमत्तेच्या शांततेत अडथळा येतो, उदाहरणार्थ शेजाऱ्याने जोरात संगीत लावणे किंवा तुमच्या अंगणात झाडाच्या फांद्या झुकणे, हा एक उपद्रव आहे, हा खाजगी उपद्रव आहे. उपद्रवाचे कोणते दोन प्रकार आहेत? तर सार्वजनिक उपद्रव आणि खाजगी उपद्रव. सोप्या शब्दात समजून घेऊया. अतिचार, ट्रेसपासमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या जागेत शिरते, पण उपद्रवमध्ये व्यक्ती स्वतःच्या जागेत राहूनच तुम्हाला त्रास होईल असे काहीतरी करते. उदाहरणार्थ धूर, आवाज, दुर्गंधी यांसारखे कृत्य करणे. थोडक्यात तुमच्या शांततेत भंग पडणे म्हणजे उपद्रव होय. उदाहरणे समजून घेऊया. शेजारच्याने रात्री उशिरापर्यंत जोरात लाऊडस्पीकर वाजवणे, हा एक उपद्रव आहे. उदाहरण 2, तुमच्या घराशेजारी तुमच्या घराशेजारी असा कारखाना सुरू करणे ज्यातून विषारी धूर किंवा प्रचंड आवाज येणे, हा देखील उपद्रव आहे. उदाहरण 3, तुमच्या घराजवळ कचरा कुजवून दुर्गंधी पसरवणे, हा देखील उपद्रव आहे. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ह्या उपद्रवासंबंधित? सिक उटेरे प्युओ उट एलिनम नॉन लिडेस. याचा अर्थ आहे तुमच्या मालमत्तेचा वापर अशा प्रकारे करा की ज्यामुळे दुसऱ्याच्या मालमत्तेला इजा होणार नाही. आता हा कायदा का बरं अस्तित्वात आला आहे? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहताना प्रत्येकाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि कोणाच्याही खाजगी आयुष्यात अडथळा येऊ नये यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. महत्त्व आणि उद्दिष्ट काय? व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा शांततेने उपयोग घेता यावा, प्रदूषण आणि आवाजाच्या त्रासाला आळा घालणे, शेजाऱ्यांमधील सलोखा राखणे, हे याचं महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर उल्लंघन कसं होईल? तर वाजवी मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन दुसऱ्याला त्रास देणे. उपाय काय आहेत? अबेटमेंट, उपद्रव दूर करणे, स्वतःहून कायदेशीररित्या अडथळा दूर करणे. इंजंक्शन, मज्जाव हुकूम, कोर्टाकडून तो त्रास थांबवण्याचा आदेश मिळवणे. डॅमेजेस, नुकसान भरपाई, झालेल्या त्रासाबद्दल पैशांच्या स्वरूपात भरपाई मिळवणे. हे याचे उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरणे कोणते समजून घ्या. केस लॉज. खटला आहे स्टर्गेस वर्सेस ब्रिडमॅन, 1879 मधला खटला आहे. प्रसंग काय होता? एक मिठाईवाला अनेक वर्षांपासून मशीन वापरत होता. शेजारी राहणाऱ्या डॉक्टरने त्याच्या दवाखान्यात नवीन खोली बांधली तेव्हा त्याला त्या मशीनचा आवाजाचा त्रास होऊ लागला. निर्णय दिला कोर्टाने मिठाईवाल्याला मशीनचा आवाज कमी करण्यास सांगितले, जरी तो आधीपासून काम करत होता तरीही डॉक्टरच्या शांततेचा हक्क महत्त्वाचा ठरला. खटला 2, रोज वर्सेस माइल्स, 1815 मधला खटला आहे. प्रसंग होता प्रतिवाद्याने सार्वजनिक कालवा अडवला ज्यामुळे वादीला मालवाहतूक करण्यासाठी मोठा वळसा घालून खर्च करावा लागला. निर्णय दिला जरी हा सार्वजनिक उपद्रव होता तरी वादीचे विशेष आर्थिक नुकसान झाले होते म्हणून त्याला भरपाई मिळाली. आता संबंधित कायदे कोणते आहेत? भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यातील सार्वजनिक उपद्रवासाठी शिक्षा पूर्वीच्या IPC कलम 268 होते. ओके. तर पर्यावरण संरक्षण कायदा 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, ध्वनी आणि हवा प्रदूषणाबाबतील कायदे किंवा तरतुदी. तर समीक्षा आणि निष्कर्ष कसा आहे उपद्रवाबद्दल? तर उपद्रव हा वाजवीपणा, रिझनेबलनेस
यावर अवलंबून असतो. दिवसा विहिरीचे पाणी उपसण्याचा आवाज उपद्रव ठरणार नाही, पण रात्री 2 वाजता तोच आवाज उपद्रव ठरू शकतो. हा कायदा व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक सुव्यवस्था यांचा समतोल राखतो. तर मित्र, आज आपण उपद्रव नॉइजन्स या घटकाचा आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. सविस्तर तरतुदी पाहिलेल्या आहेत, कायद्यातील तरतुदी पाहिलेल्या आहेत. ह्या उपद्रवाबद्दल तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून उपद्रवाच्या नॉइजन्सच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.